हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पूजाच कट्टा. तर आज मी घेऊन आले होते गुढीपाडवा व्लॉग. आणि सॉरी लेट पोस्ट झाल्यामुळे गुढीपाडवा व्लॉग मी शूट केला होता त्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी शूट केला होता. आणि सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर सगळ्यात आधी चहा नाश्ता वगैरे झाला होता. त्यानंतर मग मी गुढीपाडव्याला पुरणाचा स्वयंपाक असतो, त्याच्यामुळे मी पुरणाचा स्वयंपाक स्टार्ट केला. सगळ्यात आधी डाळ धुवून स्वच्छ धुवून वगैरे मी कुकरला लावली. त्यानंतर कांदा कापून आपण कटाची आमटी, आमच्या इकडे त्याला पुरणाचं वरणच म्हणतात, तर आमटी पण म्हणतात, तर तेच मी बनवायला घेतलं होतं. त्यासाठी मग पहिल्यांदा कांदा व्यवस्थित कापून त्याला भाजून घेतलं काळा काळा. त्यानंतर टोमॅटो वगैरे चिरून घेतला, टोमॅटोची प्युरी बनवली. मग मी पीठ मळायला घेतलं. सगळ्यात आधी पीठ म्हणजे कसं थोडं भिजून पुरण वगैरे शिजेपर्यंत पीठ छान भिजते, त्याच्यामुळं मग मी पीठ चुरायला घेतलं. पिठामध्ये थोडंसं मीठ, आणि हे माझं ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न होता, पण ठीक आहे 2 मिनटात काय नाही झालं. असं चुटकी वाजवल्यावर काय नाही होत. सगळ्या स्त्रियांना स्वयंपाक करायचं म्हणलं की, आणि मेन म्हणजे पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की 3 तास तर आरामात जातात. तर मग तेच मी पीठ वगैरे चुरून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी भाजीला फोडणी. आणि इथे एक वेगळं आहे, म्हणजे मी नेहमी कसं असतं पुरणाचा स्वयंपाक करायचं म्हणलं की आपण बटाट्याची भाजी करतो, पण इथे मी जरा वेगळी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली छानपैकी. सगळ्यात आधी तेल, त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकली, आणि मी कांदा आणि जे भाजून घेतलेला कांदा होता ते, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याचं वाटण करून घेतलं होतं. सगळ्यात आधी तेलात ते वाटण टाकून छान परतून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली, त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. मग सगळे जे काही आपले ओले सुके मसाला असते ते सगळे मसाला टाकला मी. हे खोबऱ्याचं काळं होतं, म्हणजे खोबऱ्याला चांगलं काळं भाजून त्याचं मी पावडर बनवून घेतलेलं होतं. तर ते टाकले, आणि व्यवस्थित सगळं जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, आणि मेन मी या भाजीमध्ये सगळ्यात पनीर मसाला टाकते. तर छानपैकी पनीर मसाला वगैरे टाकून यात गरम पाणी टाकलं. शेंगा मी आधीच उकळून घेतलेला होता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट शेंगा टाकून पाणी टाकले, आणि एक उकळी आली की मस्त भाजी तयार होते आपली. झटपट होते, आणि वेळ पण वाचतो आपला शेंगा शिजवण्यासाठी. तर हे असं मी ही भाजी बनवले. त्यानंतर मग मी आमटी म्हणजे पुरणाची आमटी करायला घेतली. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी डाळ शिजली होती, मग मी डाळीला बारीक करून घेतले. त्याच्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकले मी, तेलामध्ये जिरे मोहरी, आणि सेम परत तेच जे मी भाजीला वापरले होते तेच कांद्याची पेस्ट याच्यामध्ये पण टाकली, आणि याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकले. कांद्याची पेस्ट छान व्यवस्थित भाजून घेतली तेलामध्ये. त्याच्यानंतर टोमॅटोची पण पेस्ट टाकून दिली मी. हा काळा मसाला होता, अंबारीचा काळा मसाला वापरते मी, काळा गोडा मसाला, छान टेस्ट येते त्याची. त्याच्यानंतर कारण थोडीशी काळ्या कलरची दिसती, त्याच्यामुळे मग खोबऱ्याचं काळं वाटण, अंबारीचा काळा मसाला, लाल तिखट, हळद वगैरे टाकले, आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून छान याला पण एकदा तेल सुटेपर्यंत भाजून घेतले. त्याच्यानंतर हे जे पुरण करण्याच्या आधीचं जी डाळ असती तर त्याला वाटून घेतले होते. मग ते टाकून जेवढं आम्हाला पाणी लागतं तेवढं, जेवढी आपण काय म्हणू शकतो त्याला पातळ करता येईल तेवढं पातळ केली, आणि त्याच्यामध्ये मग नंतर चिंचेचं पाणी टाकलं, आणि आमटी पण तयार झाली पटकन. आणि मग मी हे पुरण मिक्सरमधून वाटून घेते पुरण, कारण पुरण पात्रामध्ये वाटायला वेळ पण भरपूर जातो, त्याच्यामुळे मी पटकन सगळं स्वच्छ करून पुरण मिक्सरमधून वाटून घेतलं, आणि त्याला छान शिजू दिलं. शिजल्यानंतर मध्ये मध्ये आहो पण माझी थोडी थोडी मदत करत होते. तर ह्या पुरणाच्या छान छोट्या छोट्या पोळ्या मी बनवल्या. मला एवढ्याच साईजच्या पोळ्या येतात, त्याच्यापेक्षा मोठ्या पोळ्या येत नाहीत. तर मग मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या. कोशिंबीर पण होती, आमचे आहो कोशिंबीर करण्यासाठीच मदत करत होते मला. तर छानपैकी स्वयंपाक झाला, आणि मी 11पर्यंत महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. त्या दिवशी प्रगट दिन पण दुसऱ्या दिवशी होता प्रगट दिन. मग मी आदल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक वगैरे आपण गुढीपाडव्याचं करतो तेच दाखवलं, आणि आमच्या इथे गुढी नसल्यामुळे मग मी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवलं. त्यानंतर मग थोडंसं फिरण्यासाठी बाहेर गेले, आणि हा माझा फेवरेट गजरा आहोंनी न म्हणता मला घेऊन दिलेला. तर खूप खुश झाले होते. मग मी म्हणलं तुम्ही मागून व्हिडिओ बनवा, मी मस्त स्कूटी चालवते. तर मग असंच आम्ही फिरायला गेलो.
बाहेर थोडंसं फिरून वगैरे आलो, थोडीफार शॉपिंग वगैरे. त्यानंतर मला डीमार्टला जायचं होतं. मग डीमार्टमध्ये पण गेले, थोडं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे. मग डीमार्टमध्ये, आणि कसं सण वगैरे असला की गुढीपाडव्याच्या कुठला पण सण असला की डीमार्टमध्ये छान ऑफर असतात, म्हणून म्हणलं थोडंसं पाहून पण यावे ऑफर वगैरे. आणि हे गजरा घातल्यावर 10 वेळा आरशात न पाहीन मी असं कधी होणारच नाही. मग तिथे पण तेच. आणि हां, हे खरंच सरप्राईज होतं. आहोंनी मी खूप दिवसापासून आहोंना ती रील कंटिन्यू पाठवत होते की अशा बांगड्या पाहिजे मला, अशा बांगड्या पाहिजे. तर मग माहीत नाही आहोंनी कधी जाऊन घेऊन आल्या त्या बांगड्या, आणि एकदम सरप्राईज करून टाकलं मला. खूप खुश होते मी त्या बांगड्या पाहून. त्यानंतर ड्रेस पण खूप छान आहे. सध्या तो ट्रेंडिंगचा कलर होता. तर हा होता आमचा गुढीपाडव्याचा असा दिवस गेला माझा. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.